आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी. सकाळीच आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी 26 तारखेला म्हणजे 26 जुलैला सकाळी 10 वाजता तिरंगा मार्च हा आयोजित केलेला आहे. आणि अर्थातच अपेक्षा आहे की सर्व देशप्रेमी लोक राजकीय बॅनर, राजकीय झेंडे सगळं काही बाजूला ठेवून, राजकीय वाद पण बाजूला ठेवून, ज्या ज्या लोकांना वाटतं की या देशात शिक्षणाचा जो घोळ झालेला आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्या सर्वांनी तिथे येणं अपेक्षित आहे. सर्वांना आम्ही विनंती केलेली, सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. पण हे होत असताना आपल्याला अजून एक माहिती आहे की अमित आणि मी त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्याला सांगितलं की उद्या जो आमचा कार्यक्रम होणार होता तो म्हणजे हातात तिरंगा धरून राष्ट्रगीत गायचं शिवाजी पार्कातच मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ संध्याकाळी 4 पासून तो कार्यक्रम सुरू होणार होता. तो आम्ही सकाळी सांगितलं होतं की तो आपण 26 तारखेलाच करू, एकत्र करू. आता जो काही प्रतिसाद आम्ही पाहिलेला आहे आणि दुपारभर मी जे काही मला फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, इंस्टाग्रामवर DM येत आहेत, फेसबुकवर मेसेजेस येत आहेत, लोक अक्षरशः विनंती करतात की रविवारी पण ठेवा, पण आम्हाला उद्या पण व्यक्त व्हायचं आहे, उद्या पण आम्हाला ठेवा. कारण उद्धवसाहेब, राजसाहेब किंवा ठाकरे बंधू एकत्र असले, शिवाजी पार्कात असलं, शिवसेना भवन आणि राजसाहेबांचं घर तिथे असल्यामुळे आम्हाला कोणी काही करत नाही आणि आम्हाला व्यक्त होण्यासाठीही जागा मिळत आहे. म्हणजे जो काही प्रतिसाद आम्ही पाहतोय हा ओव्हरवेल्मिंग आहे. हा रिस्पॉन्स कधी आधी बघितला नव्हता असा आहे. तरुण मुली ज्यांना तसं पाहायला गेलं तर काही राजकीय कुठचंही पाठबळ नाही, राजकीय काही बॅकग्राऊंड नाही, राजकीय एफिलिएशन नाही, अशा मुलींना येऊन व्यक्त व्हायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याच माध्यमातून सर्वांची दिलगिरी मानत, कारण अर्थात जे काही थोडं कन्फ्युजन झालं माफी पण मागतो, दिलगिरी पण व्यक्त करतो. पण 24 तारखेचा म्हणजे उद्या शुक्रवारचा कार्यक्रम देखील तसाच्या तसाच राहणार आहे. ह्याच्यात आम्ही सर्वच तिरंगा हातात घेऊन 5 वाजता बरोबर जनगण मन आम्ही म्हणणार आहोत. तिथे 4 वाजल्यापासून आम्ही सगळे जमायला लागणार आहोत. आणि उद्या जसं मी सांगितलं 4 वाजताचा हा कार्यक्रम आणि 26 तारखेला 10 वाजता सकाळी तिरंगा मार्च, हे दोन्ही आम्ही आयोजित करत आहोत. ह्याच्यात परत मी सांगतो की दोन्ही ठिकाणी कुठेही राजकारण नाही, राजकीय काही विषय नाही, एकच आहे ते म्हणजे आम्हाला आता मोदी साहेबांकडून 2 गोष्टी पाहिजेत, ह्याच्यावर उत्तर पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थी, कारण गेल्या 4 दिवसापासून शिवाजी पार्क परिसरामध्ये विद्यार्थी आजही येतात, पण आज त्यांना थांबून दिलं जात नाही. खूप मोठे पोलीस आहेत तिकडे आणि कोणी जर दिसलं तर त्यांना लगेच तिथून काढताय. आज मला वाटतं थोडी मुंबई बंद आहे नाही वगैरे ह्याच्यावर थोडं धरपकड चालली होती. पण ज्याही विद्यार्थ्यांना वरळीला नेलं किंवा अनेक पोलीस स्टेशनला नेलं तिथे आमच्या शिवसेनेच्या टीमने लगेच जाऊन त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्यासोबत उभं राहिलं. आणि परत आपल्याला एकदा सांगतो की शिवसेना UBTlegal@gmail.com ह्या ईमेल आयडीवर तुमच्या सगळ्या नोटिसेस, FIR कॉपीज आम्हाला पाठवा. ह्या आंदोलनाबद्दल आम्ही तुम्हाला मदत करायला उभं राहू. ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेले त्यांना नोटिसेस येत आहेत आणि त्यांना काही न करता देखील ताब्यात घेतलं जात आहे, पोलिसांना काय आव्हान? नाही, आम्ही आता ह्याच्यावर अर्थात जी काही पूर्णपणे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असेल किंवा रस्त्यावर येण्याचं, कारण आज जो व्हिडिओ पाहिला आम्ही तो भयानक होता. 50 ग्रॅम जे काही ड्रग्सचं वगैरे, म्हणजे जे पोलीस ड्रग्स पकडले पाहिजेत ते प्लांट करतात, धमकवतात मुलांना की तुम्हाला, आणि लहान मुलांना, तरुण मुलांना तुम्ही हे करता, कॉलेजच्या आणि शाळेच्या मुलांना असं धमकवता ड्रग्सची धमकी देऊन. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे ड्रग्सपासून लांब राहा आणि तुम्ही सांगता त्यांना 50 ग्रॅमची पावडर टाकू. तुम्ही यांची देशभक्ती ही ग्राम्समध्ये मोजता. ही कसली दादागिरी चालवली. आणि आत्तापर्यंत आम्ही आदर ठेवलेला आहे, संवेदनशीलता पाळलेली आहे, शांतीपूर्व आंदोलन झालेलं आहे. मी पोलिसांना एकच सांगतोय, उगीच धरपकड करू नका आणि असल्या फालतू धमक्या देऊ नका. आंदोलन चिघळलं तर ते कोणाच्या हातात राहणार नाही. आमची देशभक्ती ही तुम्ही ग्रॅम्समध्ये मोजू नका, तुम्हाला भारी पडेल. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यावरती प्रतिक्रिया दिल्यामुळे यावर पोलिसांवरती आम्ही कारवाई करणार आहोत. कारवाई नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्या माणसाला. आणि कोण आहे त्याचा फोटो सगळीकडे लावा की हा ड्रग्ज डीलर आहे का आणि ह्याच्या मागे कोण कोण अजून नेटवर्कमध्ये आहे. कारण हा विषय देखील सोडणार नाही. उद्या आणि परवा जर कोणी धरपकड करण्याचा केलं, उद्या बघितलं आम्ही कार्यक्रम, तर मग आम्ही सगळे त्या पोलिसाच्या विरुद्ध आणि हे जी दादागिरी केली त्या पोलीस स्टेशनमधून कोणी, त्याच्या विरुद्ध सगळे महाराष्ट्रभर रस्त्यावर येऊ की फडणवीस साहेबांचे पोलीस असे वागत आहेत. सर, एक विषय वेगळा होता. ॲक्च्युली मुंबईमध्ये देखील जे खास करून मराठी पत्रकार त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रोल केलं जायचं, तर त्यावर आपलं नाही, मला वाटतं मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो आणि हे मी नेहमी सांगितलेलं आहे. बघा, दिल्लीत काही पत्रकार असतील किंवा देशभरात अनेक पत्रकार असतील, त्यांना एक तो गोदी मीडियाचा लेबल लागलेला आहे. आता संजय राऊत साहेब सांगतात तसं, डोंट कट इट. पण
मी जे पाहिलेलं आहे मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, जवळपास 99.99% लोक हे प्रामाणिकपणे करत आहेत. अर्थात तुमच्या चॅनलबद्दल दुर्दैवाने अनेक ठिकाणी जसं जे राष्ट्रीय पातळीवर होतं तसं लेबल लावतात, पण आपण सर्वांनी काल परवाकडे पण सहकार्य केलेलं, तेवढंच कव्हरेज दिलेलं, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मुंबई महानगरपालिकेचे कॅन्टीनवर एफडीएने कारवाई केलेली आहे, ते बंद केलेलं आहे. मला वाटतं आता आपण वेगळे विषय करूया नको. मी हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण एकदा महाविकास आघाडीची पण एक बैठक या आंदोलनाच्या अनुषंगानं बोलवलंय. कधी, की आता कालमालाचे अच्छा, अजून आमच्यापर्यंत माहीत नाही ते नाही. तर मग ते तुमच्या आंदोलनात सहभागी नाही, उद्या सगळ्यांनाच आमंत्रण आहे. बघा, उद्या एका पक्षाचं आंदोलन नाही, उद्या मुंबईचं आंदोलन आहे. तसं उद्या ठाण्यात पण होतं, तसं उद्या अनेक ठिकाणी होतं. काल आपण पाहिलं असेल नागपूरमध्ये आमची युवती सेनेची अपूर्व पितलवार कसं फरफटत नेलं तिला. म्हणजे हेच फडणवीस साहेबांचे पोलीस असे कधीपासून वागायला लागले, हे महाराष्ट्राच्या पोलिसांची कधी संस्कृती नव्हती. कसं तुम्ही फरफटले तिला बघा, ते व्हिडिओज तुमच्याच माध्यमातून सगळीकडे जगभरात गेलेत. म्हणजे ह्या वागणुकीमुळे आपला देश बदनाम होतोय. ही दडपशाही जी आहे, मी परत आपल्याला सांगतो, न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते हे जरा गुगल करून पाहावं या ऑफिसर्सनी. प्रकाश आंबेडकर मगाशी या सर्व आंदोलनाच्या अनुषंगानं असे म्हणाले की शरद पवार आणि मोदींच्या भेटीच्या अनुषंगात त्यांनी स्पेसिफिक म्हणाले की हे आंदोलन जर पुढे चांगलं व्यवस्थित घेऊन जायचं असेल तर शरद पवारांना या सगळ्यांची. बघा, हे मोठी माणसं आहेत, मी यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही उद्या सगळे जमत आहोत. ते सोनम वांगचुक हे ना जसं उचललं आणि आत्ता तसं पाहिलं तर अटकेतच ठेवलेलं आहे, अजून कोणाला भेटू देत नाहीत त्यांना हॉस्पिटलमध्ये म्हटलं तरी. आणि नंतर अभिजित दिपके आणि जे तरुणी तिथे बसलेत, आम्ही त्यांच्यासाठी उतरत आहोत उद्या. पण देश आता चिडलेला आहे की ज्या प्रकारे टेझर गन, पेलेट गन, लाठी चार्ज करताना ते लाठ्यांमध्ये जे काही खिळे होते हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. आता शेतकरी पोचलेत तिथे, काल शीख बांधव पोचलेत तिथे. करा हिंमत. आणि ते 26 तारखेचं जे आंदोलन आहे त्याला प्रकाश आंबेडकरांना अद्याप बोलवले नाहीये, तर कशात 26 तारखेचे आंदोलन होणार बघा, मी तुम्हाला सांगतो परत एकदा, उद्याचं 24 तारखेचं जे दुपारचं आंदोलन आहे आमचं 4 वाजताचं, राष्ट्रगीत गाण्याचं आणि हातात तिरंगा धरून राष्ट्रगीत गाण्याचं, ह्याला मी सर्वांना ज्यांना यायचं, तिथे कुठे स्टेज नाही आहे, कोणाचं भाषण नसणार, राजकीय फलक नाही आहेत, राजकीय झेंडे नाही आहेत. हे भारतीय नागरिकांचं, हिंदुस्थानी नागरिकांचं आंदोलन आहे आणि ते तसंच आम्ही करणार. उद्या ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी यावं. अगदी जर फडणवीस साहेबांना वाटत असेल की त्यांच्या पण कोण ओळखीचं असेल जे नीट पेपरमध्ये अडकले होते किंवा मुलांचं भविष्य नीट झालं पाहिजे आणि मनातून त्यांना खरं वाटतच असेल केंद्राच्या भाजपविरुद्ध, पण त्यांनी पण यावं. तुम्ही हेडलाईन करू नका, नाही तर परत उद्या मी देवेंद्रजी तुम्हाला बोललो. तुम्ही आज मुंबई महानगरपालिकेची सभा होती. तिकडे आपण बघितलं की शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक समोरासमोर आले आणि खरं म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी ठाकरेंविरोधात आज मोठी घोषणाबाजी केली होती. मला वाटतं जी काही घोषणाबाजी त्यांना करायची ती करू दे, पण चंदा चोरीवर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. चंपतरायला कोणी अपॉइंट केलं, अनिल मिश्राला कोणी अपॉइंट केलं, त्यांनी या नीटच्या आत्ता या घोटाळ्यामध्ये 20 मुलांनी आत्महत्या केली, त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. काय एवढा देश भडकलेला आहे त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. सोनम वांगचुक जे उपोषण करत होते, उत्तर दिलं पाहिजे की का त्यांना उपोषण करायची वेळ आणली. जे परवा 10 वर्षाच्या मुलाला तुम्ही कानाखाली मारता, एका महिलेच्या पाठीत बांबू तो मारता, कोणाला हात केला होता, कसं काय तुम्ही वागताय. हे काय म्हणजे हे खरं देशद्रोह आहेत भाजपवाले. तर सध्या संपूर्ण देश पेटलेला आहे. एका मंत्र्याला भाजप काय एवढं वाचवतो आपण त्यांना विचारा, कारण एका मंत्र्याचं झालं की मग पुढचं इथेनॉलचं सुरू होईल त्यांना भीती आहे, त्याच्यानंतर मिसिंग लिंकचं सुरू होईल त्यांना भीती आहे. सगळं करून चंदा चोरीवर येणारच आहे सगळं. सीएम मगाशी म्हणाले की टीईटी घोटाळा नेहरूंच्या वेळी जास्त मोठ्या प्रमाणात नेहरूंच्या वेळी मग हे काय ते टीईटी फॉर टॅट करतात की टिट फॉर टॅट सारखं, आणि काय 6 वर्षानंतर त्यांना आठवलं. मुद्दा हाच आहे की या ना मग उद्या तुम्ही पण या आमच्या आंदोलनामध्ये. 6 वर्ष तुम्ही आता गेले गृहमंत्री आहात, 4 वर्ष तर आहात ना तुम्ही, मग काय करते पुढे. बिल्कुल. आज मैं क्लैरिफाई करना चाहता हूँ. सुबह आपने देखा होगा कि उद्धव साहब और राज साहब ने पुकारा है कि 26 जुलाई को यानी संडे को सुबह 10 बजे शिवाजी महाराज उद्यान से, शिवाजी महाराज पार्क से हम मोर्चा निकालने वाले हैं. तिरंगा मार्च उसे कहते हैं. वो तो है ही. हमने पहले थोड़ा सोचा था कि कल का आंदोलन जो है 24 तारीख का वो संडे के साथ क्लब करे, लेकिन जितना फीडबैक आया है, जितना युवा युवतियों से मुझे मैसेजेस आए हैं, जितने बहुत सारे आम नागरिकों से मुझे मैसेज आए कि कल भी उनको आना है, क्योंकि कल का प्रोग्राम सिंपल है, साफ है. जैसे 26 का भी वैसे ही तिरंगा मार्च है. दोनों प्रोग्राम्स में ना कोई पॉलिटिकल फ्लैग रहेगा, ना कोई पॉलिटिकल बैनर रहेगा. लेकिन मैं आपके माध्यम से यही कहना चाहता हूँ कि कल का भी कार्यक्रम अभी कैंसिल नहीं है. कल यानी 24 जुलाई फ्राइडे को, शुक्रवार को दोपहर को 4 बजे शिवाजी पार्क आइए.
माँ साहेब मीनाताई ठाकरे के जो स्टैचू के नज़दीक हम सारे भारतीय नागरिक वहीं आके हाथ में तिरंगा होगा और राष्ट्रगान गाएंगे। सर, आपने जिस तरीके से लॉन्च किया कि 26 तारीख को एक बड़ा प्रोटेस्ट होने वाला है, लेकिन प्रोटेस्ट के बाद जो है प्रकाश आंबेडकर प्रेस कॉन्फ्रेंस में बोलते हैं मुझे तो इन्वाइट नहीं किया गया। 26 ये प्रोटेस्ट जो है हमने किसी को भी फ़ोन नहीं किया, किसी को मैसेज नहीं किया है। जो भी कर रहे हैं ये भारतीय नागरिक कर रहे हैं। इसमें ना कोई राजनीति है ना कोई राजनीतिक दल है। जो राजनीति में दलदल भाजपा ने की है उसके खिलाफ है, और इसलिए हम आम नागरिकों को कह रहे हैं आइए, आप नेता होंगे, कोई स्टार होगा, कोई स्पोर्ट्स स्टार होगा, कोई आम नागरिक होगा, कोई जर्नलिस्ट होगा, जिसको भी इसमें शामिल होना है कल तिरंगे के लिए और जनगण मन के लिए, कल भी आइए और 26 को भी आइए। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि राहुल गांधी को पार्लियामेंट में आके अपनी बात रखनी चाहिए। मुझे लगता है पार्लियामेंट में जिन आम आदमियों को आना था, वहाँ नज़दीक आके आपसे बात करनी थी, उन पे तो आपने गोलियां चलाई। हमने देखा कि पीएम हाउस के बाहर जो अदानी कल्याण मार्ग है वहाँ कैसे आपने उनको उठाया है, तो फिर क्या बात करेंगे। और अगर आप बच्चों को, अगर देवेंद्र फडणवीस जी की जो भाजपा है वो किसानों को और विद्यार्थियों को दहशतवादी समझती है, तो क्या बात करोगे आप। नेशनल सिक्योरिटी एक्ट लग सकता है स्टूडेंट पे, ऐसा प्रकाश लगाओ, जो लगाना है लगाओ, लेकिन आज आप देख रहे हो ये तो मशाल जग चुकी है हर एक दिल में कि ये अभी गुनाह जो है भाजपा ने किया हुआ हम माफ़ नहीं करेंगे। जो विद्यार्थियों को लाठी चलाई है, लाठी बरसाई है, गोलियां चलाई है, टीयर गैस चलाया है, ये कोई माफ़ नहीं करेगा। जितना भी सामने आके आना है आओ। कल भी हम वही कह रहे हैं, हाथ में तिरंगा है और गाने वाले राष्ट्रगीत है, रोकने की कोशिश करोगे आप। वर्दी को, राष्ट्रगीत को और तिरंगे को प्रोटेक्ट करना है, उस पर डंडे चलाने नहीं है। तो ये मैं सिर्फ उनको याद दिलाना चाहता हूँ। धन्यवाद।